नमस्कार. मी महादेव रामचंद्र मसूरकर. माझं गाव उसप, तालुका दोडामार्ग. मी 1989 साली बापूसाहेब देसाई विद्यालय उसप या माझ्या गावच्या शाळेतून 10वी म्हणजे SSC उत्तीर्ण झालेलो आहे. आणि त्यापुढे मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी करून मी पुढील माझं जे करिअर आहे ते घडवलेलं आहे. मी सध्या मुंबई येथे BSTमध्ये जॉबला एका अधिकारी पदावर आहे. तर माझा हा जो सगळा प्रवास आहे, यशस्वी प्रवास आहे, तो माझी शाळा बापूसाहेब देसाई विद्यालय उसप या शाळा आणि तेथील जे त्यावेळचे शिक्षक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं घडलं. मी एक गावातून आलेला विद्यार्थी आणि माझे आईवडील शेतकरी. पुढील शिक्षणासाठी मला किंवा 10वीपर्यंत शिक्षण आहे हे त्या बापूसाहेब देसाई विद्यालय उसप या शाळेमुळे शक्य झालं. आणि आता मला असं समजलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शाळा बंद होत आहेत आणि त्या शाळेच्या यादीमध्ये माझ्या शाळेचं पण नाव आहे. पण शिक्षण ही एक मूलभूत गरज आहे सध्या. आणि शासनाने जो काही GR काढलेला आहे शाळा बंद करायचा, तो रद्द झाला पाहिजे. गरज भासली तर त्या GRमध्ये सुधारणा करा, कायदे नियम बदला. पण एका गावात, दुर्गम गावी जी शाळा आहे ती बंद करणे योग्य नाही. आज आमच्या शाळेत आमचं उसप गाव, खोकरल, विर्डी, मांगेली अशा गावातून पण लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. तर अशी शाळा बंद होऊ नये असं मला मनोमनी वाटतं आहे. आणि 5 जानेवारी 2026ला जे आंदोलन आहे, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद.